स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीचा भूगोलाचा तिसरा धडा वृत्तांची दुनिया याचा स्वाध्याय बघणार आहोत. आणि हा 2026 पासून जो नवीन अभ्यासक्रम सुरू झाला ना, त्यातला धडा आहे हा वृत्तांची दुनिया. तर बघा, पहिला प्रश्न काय आहे? दिलेल्या सूचनेप्रमाणे पुढील प्रश्न सोडवा. खालील अ व ब गटात योग्य जोड्या जुळवून दिलेल्या पर्यायातील अचूक पर्याय निवडा. इथे फक्त जोड्या जुळवायच्या नाहीयेत, तर आपल्याला पर्यायांमधनं आपलं उत्तर शोधायचं आहे. म्हणजे बघा, पर्याय क्रमांक 1 काय आहे? तर 1चं अ, 2चं ब, 3चं क, 4चं ड असे पर्याय दिलेले आहेत आपल्याला. तर ह्यातला योग्य पर्याय कुठला? तर बघूया आपण. तर कर्कवृत्त हे 23° आहे, मकर वृत्त 23° दक्षिण आहे, अंटार्क्टिक वृत्त 66° दक्षिण आहे आणि आर्क्टिक वृत्त 66° उत्तर आहे. तर पर्याय क्रमांक ब आपलं उत्तर असणार आहे, अचूक उत्तर. अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांच्या संदर्भातील खालीलपैकी सत्य विधाने कोणती ते निश्चित करून योग्य पर्याय निवडा. आता इथे बघा, 0° अक्षवृत्त पृथ्वीला उत्तर व दक्षिण गोलार्ध समान भागात विभागते, तर हे सत्य विधान आहे. 0° व 180° रेखावृत्त मिळून पृथ्वीला पूर्व व पश्चिम गोलार्धात विभाजित करतं, तर हे पण सत्य आहे. सर्व रेखावृत्तांची लांबी समान असते, तर हे सत्य आहे. आणि सर्व अक्षवृत्ते समान लांबीची असतात, हे असत्य आहे. कारण ध्रुवांकडे अक्षवृत्ते लहान होत जातात आणि विषुववृत्ताकडे सगळ्यात मोठं असतं. तर पर्याय क्रमांक ब 1, 2 आणि 3 हे आपलं उत्तर आहे. 1, 2, 3 बरोबर आहे. चौथा पर्याय चुकीचा आहे ना, चौथा प्रश्न चुकीचा आहे. खालीलपैकी विधाने तपासा व अयोग्य विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा. सर्व रेखावृत्ते उत्तर ध्रुवाजवळ व दक्षिण ध्रुवाजवळ एकत्र येतात, हे योग्य आहे. विधान 2, लगतची 2 रेखावृत्ते एकमेकांना समांतर असतात, तर हे अयोग्य आहे. कारण दुरुस्त विधान आहे, लगतची 2 रेखावृत्ते एकमेकांना समांतर नसतात, ती ध्रुवांकडे एकमेकांच्या जवळ येतात व विषुववृत्तावर त्यांच्यात सर्वात जास्त अंतर असते. विधान 3, 180° रेखावृत्त हे मूळ रेखावृत्त आहे, ते अयोग्य आहे. विधान काय? दुरुस्त विधान काय आहे? 0° रेखावृत्त हे मूळ रेखावृत्त आहे. 180° ही आंतरराष्ट्रीय वाररेषा दर्शवणारे रेखावृत्त आहे. विधान, मूळ रेखावृत्त पृथ्वी गोलाचे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे 2 भाग झाले आहेत, तर हे अयोग्य आहे. तर दुरुस्त विधान आहे, मूळ रेखावृत्तामुळे पृथ्वी गोलाचे पूर्व गोलार्ध व पश्चिम गोलार्ध असे 2 भाग झाले आहेत. विधान 5, विषुववृत्तास बृहद्वृत्त असेही म्हणतात, हे उत्तर योग्य आहे. पृथ्वीगोलाच्या आधारे वेगळा घटक ओळखा. तर बघा, कर्कवृत्त, मकरवृत्त, विषुववृत्त आणि मूळ रेखावृत्त याच्यातला वेगळा घटक आहे मूळ रेखावृत्त. कारण इतर सर्व कोण आहेत? अक्षवृत्त आहेत. 90° पूर्व, 90° पश्चिम, 5° पूर्व, 90° उत्तर. तर वेगळा घटक कोण आहे? 90° उत्तर. कारण काय? तर इतर सर्व रेखांशांची म्हणजे रेखावृत्तांची मूल्य आहेत, तर 90° उत्तर हे अक्षवृत्त आहे, उत्तर ध्रुव आहे. ब्राझील, भारत, जपान, चीन. तर वेगळा घटक कोण आहे? ब्राझील. कारण भारत, जपान, चीन हे आशिया खंडात आणि प्रामुख्याने पूर्णपणे उत्तर गोलार्धात येतात. तर ब्राझील हा देश दक्षिण अमेरिकेत असून तो बहुतांश दक्षिण गोलार्धात मोडतो. मॉस्को, दिल्ली, सिडनी, टोकियो. इथे वेगळा आहे सिडनी. कारण मॉस्को, दिल्ली आणि टोकियो ही शहरे उत्तर गोलार्धात आहेत, तर सिडनी हे शहर दक्षिण गोलार्धात ऑस्ट्रेलियामध्ये आहे. सदर आकृती पृथ्वीवरील एका संपूर्ण गोलार्धाची आहे. आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. आकृती क्रमांक 3.15. ही आकृती, याचं निरीक्षण करा तुम्ही छानपैकी. इथे बघा, 60° उत्तर लिहिले, 0° लिहिले, पूर्व आणि पश्चिम आहे. चला, आकृती क्रमांक 3.15 पूर्व ही कोणत्या गोलार्धाची आहे? ही आकृती उत्तर गोलार्धाची आहे. कारण आकृतीत केंद्रस्थानी उत्तर ध्रुव असून बाहेरून 60° उत्तर अक्षवृत्त दर्शवले आहे. आकृतीत एकूण किती वृत्ते दर्शवली आहेत? तर आकृतीत एकूण 6 वृत्ते पूर्ण किंवा अर्धवर्तुळाकार रेषा स्पष्टपणे दर्शवली आहेत. 2 वर्तुळाकार अक्षवृत्ते एकमेकांना छेदणाऱ्या 2 सरळ रेषांच्या स्वरूपात असणारी 4 रेखावृत्ते, अशी 6 आहेत. आकृतीत किती अक्षवृत्ते दर्शवली आहेत? आकृतीत 2 अक्षवृत्ते पूर्ण वर्तुळ दर्शवले आहेत. तर एक बाहेरील वर्तुळ आणि एक आतील 60° उत्तरचे वर्तुळ. आकृतीत किती रेखावृत्ते दर्शवली आहेत? आकृतीत एकूण 4 रेखावृत्ते उत्तर ध्रुवापासून निघणाऱ्या 4 दिशांच्या रेषा दर्शवल्या आहेत. आकृतीत कोणत्या वृत्तांची नावे निश्चितपणे सांगता येतील? आकृतीत 60° उत्तर अक्षवृत्त आणि खालील बाजूस असणारे 0° रेखावृत्त, मूळ रेखावृत्त यांची नावे निश्चितपणे सांगता येतील. तसेच केंद्रबिंदू हा उत्तर ध्रुव हा 90° उत्तर आहे. अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांच्यातील फरक आकृती स्पष्ट करा.
तर स्वरूप ही पृथ्वीगोलावरील अक्षवृत्ते ही पृथ्वीगोलावरील आडव्या कल्पलेल्या रेषा आहेत ही पूर्णपणे वर्तुळाकार असतात. तर रेखावृत्ते ही पृथ्वीगोलावरील उभ्या कल्पलेल्या रेषा आहेत ही अर्धवर्तुळाकार असतात. लांबी अक्षवृत्तांची लांबी सारखी नसते. विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जाताना ती लहान लहान होत जातात. तर रेखावृत्तांची सर्व लांबी ही समान असते. उत्तर ध्रुव ते दक्षिण ध्रुव अशी असते. एकमेकांशी संबंध ही अक्षवृत्ते ही एकमेकांना समांतर असतात. तर रेखावृत्ते ही समांतर नसून दोन्ही ध्रुवांजवळ एकत्र येतात. मुख्य वृत्त 0° अक्षवृत्ताला विषुववृत्त म्हणतात आणि 0° रेखावृत्ताला मूळ रेखावृत्त किंवा ग्रीनिश वृत्त असे म्हणतात. आकृती क्रमांक 3.16चे निरीक्षण करून कंसातील योग्य पर्यायाची निवड करून नाम निर्देशित चौकटीत लिहा. तर आपल्याला ही सगळी नावं लिहायची आहेत. विषुववृत्त, आक्टिक वृत्त, कर्कवृत्त, मूळरेखावृत्त, मकरवृत्त आणि अंटार्क्टिक वृत्त. तर आकृती 3.16 ही आहे आपल्याकडे. आणि बघा आक्टिक वृत्त कुठे आलं तर वरती 66° उत्तर. ओके, मग कर्कवृत्त, मग विषुववृत्त, ओके, मग मकरवृत्त, मग अंटार्क्टिक वृत्त आणि मूळ रेखावृत्त हे मधून सरळ जातो. चला पुढचा प्रश्न बघू. आकृती क्रमांक 3.16चे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. तर उत्तरं बघूया आपण कोणती आहेत. सर्व रेखावृत्ते कोणत्या महासागरातून खंडातून जातात. सर्व रेखावृत्ते उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत पसरलेली असल्याने ती प्रामुख्याने आर्क्टिक महासागर आणि दक्षिण महासागर अंटार्क्टिका या भागातून एकत्र येऊन जातात. विषुववृत्त कोणत्या महासागरातून व खंडातून जाते. तर दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि आशिया, इंडोनेशियाचे बेट. आणि महासागर कोणता आहे तर पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर आणि हिंदी महासागर. मूळ रेखावृत्त कोणत्या खंडातून व महासागरातून जाते तर मूळ रेखावृत्त युरोप, आफ्रिका आणि अंटार्क्टिका या खंडातून जातं. आणि महासागर आहेत आर्क्टिक महासागर, अटलांटिक महासागर आणि दक्षिण महासागर. 0° 2 वृत्ते कोणत्या खंडातून जातात तर 0° अक्षवृत्त, विषुववृत्त आणि 0° रेखावृत्त, मूळ रेखावृत्त ही दोन्ही वृत्ते आफ्रिका खंडातून किंवा त्यांच्या अगदी जवळून अटलांटिक महासागरातील गिनीच्या आखातात एकमेकांना छेदतात. ओके, त्यामुळे यांचे उत्तर आफ्रिका खंड आहे. आफ्रिका खंडात जातात. पृथ्वीगोलावरील किती अक्षवृत्ते वर्तुळाकार असतात तर पृथ्वीगोलावरील एकूण 179 अक्षवृत्ते वर्तुळाकार असतात. तर एकूण 181 अक्षवृत्तांपैकी उत्तर ध्रुव 90° उत्तर आणि दक्षिण ध्रुव 90° दक्षिण हे दोन केवळ बिंदू स्वरूपात असतात. ते वर्तुळ नसतात. म्हणून 181 वजा 2 बरोबर 179 अक्षवृत्ते वर्तुळाकार आहेत. दोन हे बिंदू आहेत. खालील आकृतीचा उपयोग करून वृत्तजाळीचे रेखाटन करा. हे उत्तर आहे. बघा आकृती गोल आहे आपली पृथ्वीचा आणि त्याच्यावरती वृत्तजाळी अशा पद्धतीने दिसते. तुम्ही पण अशा पद्धतीने पेन्सिलने काढा वहीमध्ये. उपक्रम अर्थ हा एक जगातील सर्वात मोठा फिरता पृथ्वीगोल आहे. त्याविषयी अधिक माहिती शिक्षक व अंतर्जालाच्या मदतीने मिळवा. तर मुलांनो, मी जरी माहिती दिली असली तरी इंटरनेटवरनं तुम्ही पण माहिती शोधा, कारण त्याच्यामुळे तुमची प्रॅक्टिस होईल. अर्थ हा या जगातील सर्वात मोठ्या पृथ्वीगोलाविषयी ग्लोबेट ट्रॉटर इंटरनेटच्या आंतरजालाच्या मदतीने मिळालेली रंजक अधिक माहिती खालीलप्रमाणे आहे. अर्थात पृथ्वीगोलाविषयी विशेष माहिती. जगातील सर्वात मोठा फिरता पृथ्वीगोल. अर्थ हा जगातील सर्वात मोठा फिरता आणि प्रकाशमान रोटेटिंग अँड ॲनिमेटेड पृथ्वीगोल आहे. त्याच्या या अवाढव्य आकारामुळे त्याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदलेले आहे. आकार आणि वजन. व्यास डायमीटर. या पृथ्वीगोलाचा व्यास सुमारे 41.5 फूट म्हणजेच 12.6 मीटर आहे. जर हा गोल सपाट केला तर त्याचा नकाशा एका मोठ्या फुटबॉल मैदान एवढा होईल. वजन. या वाढव्य गोलाचे वजन तब्बल 5,600 पाऊंड म्हणजेच 2,500 किलो आहे. हे कुठे स्थित आहे तर हा पृथ्वीगोल अमेरिकेतील मेन राज्यातील यारमाउथ या शहरात असलेल्या डेलॉर्मे या प्रसिद्ध नकाशा बनवणाऱ्या कंपनीच्या मुख्यालयात एका विशाल काचेच्या इमारतीमध्ये ठेवलेला आहे. आता ही कंपनी गार्मिन या जागतिक कंपनीचा भाग आहे. वैशिष्ट्ये आणि रचना. त्रिमितीय अचूकता 3D डिटेल. या पृथ्वीगोलावर उपग्रहाद्वारे सॅटेलाइटने घेतलेली पृथ्वीची अत्यंत अचूक आणि स्पष्ट चित्रे जोडण्यात आलेली आहेत. यावर महासागर, खंड, पर्वत, नद्या, जंगले आणि अगदी मोठी शहरे अचूक पाहता येतात. फिरण्याची गती. हा पृथ्वीगोल अगदी खऱ्या पृथ्वीप्रमाणे आपल्या अक्षावर ॲक्सिसवर फिरतो. याला फिरवण्यासाठी संगणकाद्वारे नियंत्रित कम्प्युटर कंट्रोल विशेष मोटर्स आणि यंत्रणा वापरली गेली आहे. बांधणी वर्ष. हा अद्भुत पृथ्वीगोल 1998 मध्ये पूर्ण झाला आणि सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे. याला हा बनवण्यासाठी तब्बल 2 वर्षांचा काळ लागला होता. थोडक्यात सांगायचे तर आपल्या पृथ्वीगोलाच्या पुस्तकात आपण जो छोटा पृथ्वीगोल ग्लोब पाहतो त्याचीच एक विशाल इमारती एवढे भव्य रूप आहे. पृथ्वी नेमकी कशी फिरते आणि आकाशातून ती कशी दिसते याचा प्रत्यक्ष अनुभव हा गोल पाहून घेता येतो.
मित्रांनो, हा स्वाध्याय कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये कळवा आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे तेही मला सांगा, म्हणजे मी लवकरात लवकर तो व्हिडिओ तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आपले व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहता येतील. धन्यवाद.